शांती. आज आहे 2/5/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञानाची बुलबुल बनून आपसमान बनविण्याची सेवा करा. चेक करा की मी किती जणांना आपसमान बनविले आहे. आठवणीचा चार्ट कसा आहे? प्रश्न आहे, ईश्वर आपल्या मुलांना कोणते प्रॉमिस करतात जे मनुष्य करू शकत नाही? उत्तर आहे, ईश्वर प्रॉमिस करतात, मुलांनो, मी तुम्हाला जरूर आपल्या घरी घेऊन जाणार. तुम्ही श्रीमतावर चालून पावन बनाल तर मुक्ती आणि जीवनमुक्तीमध्ये जाल. तसेही मुक्तीमध्ये प्रत्येकाला जायचेच आहे. कोणाची इच्छा असो वा नसो, जबरदस्तीने सुद्धा हिशोब चुकते करून घेऊन जाईल. बाबा म्हणतात, जेव्हा मी येतो तेव्हा तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था असते. मी सर्वांनाच घेऊन जातो. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या शरीराला विसरून संपूर्ण पवित्र भिकारी बनायचे आहे. बुद्धीची लाईन एकदम क्लिअर ठेवायची आहे. बुद्धीमध्ये असावे. आता नाटक पूर्ण झाले. आम्ही आमच्या गोड घरी जात आहोत. दुसरा पॉइंट आहे, अभ्यासाच्या प्रत्येक पावलामध्ये पद्म आहे. त्यामुळे दररोज चांगल्या रीतीने शिकायचे आहे. देवता घराण्याचा सदस्य बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आपणच आपल्याला विचारायचे आहे की मला अतिंद्रिय सुखाचा अनुभव कितीसा होतो? ती खुशी राहते का? आजचे वरदान आहे, बुद्धीच्या साथीने आणि सहयोगाच्या हाताद्वारे सुखाचा अनुभव करणारे भाग्यवान आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, जसे सहयोगाची निशाणी हातामध्ये हात दाखवतात, तसे बाबांचे सदैव सहयोगी बनणे हे आहे हातात हात आणि सदा बुद्धीद्वारे सोबत राहणे, अर्थात मनाची ओढ एकामध्येच असावी. सदैव हीच स्मृती असावी की गॉडली गार्डनमध्ये अर्थात ईश्वरीय बागेमध्ये हातात हात देऊन सोबत चालत आहोत. यामुळे सदैव मनोरंजनाचा अनुभव करत राहाल. सदैव आनंदी आणि भरपूर राहाल. असे भाग्यवान आत्मे सदैव सुखाचा अनुभव करत राहतात. स्लोगन आहे, आशीर्वादांचे खाते जमा करण्याचे साधन आहे संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे. ओम शांती.